तिथे बस, खाली बस, खाली बस, खाली घ्या. या कुटुंबियांची भेट उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या निवासाने जाऊन घेतलेली आहे. अतिशय म्हणजे चांगला आपला कार्यकर्ता गेला आहे. आता जे लोक ह्याच्यामध्ये जबाबदार आहेत, जे गुन्हेगार, तो कोणी सुटणार नाही. त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांना फाशीवर लावू आपण आणि फासावर लटकवू आणि त्याच्यासाठी जे जे काय करायचं ते सगळं करू आपण. आता त्या परिवाराला मी भेटून आलो. तर परिवार आपण आपल्या परिवारातलेच जे लोक आहेत, तो देखील सगळ्यांसाठी काम करत होता. त्यामुळे याच्यामधून कोणीही बिलकुल सुटणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई होईल. फास्ट ट्रॅक लावू, स्पेशल पीपी देऊ आणि त्याला फासावर लटकवून त्याला मोकासारखी कारवाई त्या सगळ्यांवर करायला सांगितली. मी याच्या संपर्कात आणि परिवाराच्या संपर्कात राहील. तुम्ही सगळ्यांनी त्या परिवाराच्या मागे उभं राहायचं आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. शेवटी अशा प्रकारचं म्हणजे लोकांनी ज्यांना विजयी केलं आणि हे तुम्हाला असं सुडाचं राजकारण हे पहिल्यांदा झालं ना इकडे. हे परत होता कामा नये. अशी वृत्ती जी आहे ती ठेचून काढली पाहिजे आणि पुन्हा असं होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. नाही, बरोबर सर, मी पूर्ण आप्पाच्या जनतेच्या तुमच्या सोबत बोलते. आमच्या थोड्याफार मागण्या आहेत. ह्या आप्पांच्या कार्याच्या आधी सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. पहिली मागणी, हिरे साहेब आणि दुर्गेश देवकर यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवंय, ते आम्हाला बघायचंय. दुसरी गोष्ट, ही 4-5 त्यांची जी घरं आहेत त्यांच्या सोबत असणारी ती घरं आम्हाला गावात नकोयत. तिसरी गोष्ट, त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा. तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर आप्पाच्या घरासमोर फाशी द्या. ठीक आहे, तुमच्या भावना मी समजतोय. आणि आम्हाला सर ही केस जेवढं लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढं आपण फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि गव्हर्नमेंटचे वकील जे साळवी सर वगैरे आहेत ते थोडेसे करू आपण. त्याच्यात तुमच्या सगळ्यांच्या मागे आहे. सर, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, खूप जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर इकडे आम्ही तुमच्यावर खूप डिपेंडेड आहोत. ठीक आहे, काळजी करू. मी बघतो. माझं पूर्ण लक्ष आहे या केसवर. जेव्हा झालं कालपासून आरोपींना मकोका लावू कोणीही सुटणार नाही असं शिंदेंनी सांगितलेलं आहे. जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवू, त्यांना फाशीची शिक्षेसाठी प्रयत्न करू असं देखील उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सुडाचं राजकारण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि माझं या केसवर पूर्ण लक्ष आहे असं देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलेलं आहे. कोणताही गुन्हेगार सुटणार नाही, प्रत्येकाला शिक्षाही होणारच असं देखील शिंदेंनी म्हटलंय. काळोख्यांच्या आरोपींना फासावर लटकवू असं देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधताना म्हटलेलं आहे. गावकऱ्यांनी देखील आपल्या काही मागण्या ज्या आहेत त्या शिंदेंना बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्यावर या केसवर माझं पूर्ण लक्ष आहे, सुडाचं राजकारण करण्यात आलेलं आहे आणि कोणताही आरोपी सुटणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गावकऱ्यांना सांगितलेलं आहे. तर कुटुंबियांची देखील सांत्वनपर त्यांनी भेट घेतलेली आहे आणि कुटुंबियांनी देखील मागणी केलेली आहे, कोणताही आरोपी सुटता कामा नये, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलेलं आहे. आजच्या प्रकारावर काय सांगाल? खरं म्हणजे अतिशय जरा आवाज कमी करा प्लीज. दुर्दैवी घटना झालेली आहे आणि अतिशय क्रूरपणे मंगेश काळोखे हा अतिशय कडवट शिवसेनेचा कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लोकांची सेवा करतोय आणि लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा समाजसेवक त्याच्यावर निर्गुण हल्ला करून
त्याचा निर्गुण खून करण्यात आला. अतिशय अमानवी पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या झालेली आहे आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे, पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून. हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून या सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे. त्याच्या परिवारच्या भावना अतिशय तीव्र आहेत, इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे. नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे. अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करतायत ही याची पुनरावृत्ती पुन्हा होता कामा नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे. आणि म्हणून जे लोकांचा याच्याशी या गुन्ह्याशी संबंध असेल या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्यायदेवता करेल. सर, अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचंच नाव महाराष्ट्रामध्ये पुढे येत आहे. या ठिकाणी जे कोणी असतील ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे. निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने, हार जीत होते, परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कोणालाही सोडणार नाही.